आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी एनडीटीव्ही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्टची। एनडीटीव्ही मराठीच्या मोहिमेला यश आलेलं आहे। इगतपुरीच्या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात। इगतपुरीच्या भावली धबधबा परिसरामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावरती तिथल्या स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केलेला होता। ही सगळी घटना रविवारी घडली। या गुंडांनी कुटुंबाचा 15 किलोमीटर पर्यंत थरारक पाठलाग केला। लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडनं पर्यटकांच्या कारवरती थेट हल्ला करण्यात आला। गाडीची प्रचंड तोडफोड करण्यात आलेली होती। रस्त्यात ठिकठिकाणी गाडी अडवून या कुटुंबावरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला होता। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, एकंदरीतच एनडीटीव्ही मराठीने ही बातमी लावून धरलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी कारवाईला वेग आलेला आहे। आता पोलिसांनी नेमकी काय काय कारवाई केली आहे, सध्याची काय अपडेट आहे? तुझ्या खरं एक आपण जर बघितलं तर काल एनडीटीव्ही मराठीने ही बातमी सर्वप्रथम दाखवलेली होती। त्यानंतर जर बघितलं तर हे खरं तर भयंकर अशी संपूर्ण घटना होती। त्यांचा पर्यटकात जवळपास 15 ते 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग करण्यात आला, वाहनाची तोडफोड करण्यात आली। यामध्ये हे जे गाडीतील सदस्य होते, कुटुंबातील सदस्य होते, त्यांना देखील जखम जी आहे ती पोहोचलेली आहेत। दरम्यान आपण जर बघितलं तर या घटनेनंतर आता नाशिक ग्रामीण पोलीस असतील यासोबत नाशिक शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे आणि जवळपास 9 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। आता काही वेळापूर्वीच पोलीस अधीक्षक स्वामी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे। दरम्यान आपण जर बघितलं तर मी तुम्हाला काही दृश्य दाखवतोय, त्यावरून खरं अंदाज येईल की नक्की ही घटना जी घडलेली आहेत किंवा हे जे काही घडलं आहे हे किती भयानक असेल। ही समोर बघा, ज्या वाहनावरती हल्ला करण्यात आला आहे हे वाहन मी तुम्हाला आता दाखवतोय। एक्सक्लुझिव्ह खरं तर ही दृश्य आहेत। कशा प्रकारे हल्ला करण्यात आला असेल, कारण आपण जर त्या दृश्यांमध्ये बघितलं तर त्यांच्या हातामध्ये लाकडी दांडके, लोखंडी रॉड होते, बास्केटबॉलचे स्टिक देखील होत्यात आणि त्या आधारे आपण जर बघितलं तर त्याच्या सहाय्याने अशा तोडफोडी करण्यात आल्या आहेत। ही फ्रंटचे आपण जर ग्लास बघितले तर पूर्णपणे डॅमेज झाले आहेत। यासोबतच गाडीमध्ये देखील काचा या गेलेल्या आहेत। यासह आपण जर बघितलं तर ही पूर्ण गाडी खरं तर मी तुम्हाला आता दाखवतोय। सफारी ही कार आहेत, अलिशान ही कार आहे, तिच्या काचा देखील खरं तर स्ट्रॉंग असतात। मात्र जर बघितलं तर पूर्ण प्रकारे ही गाडी जी आहे ती डॅमेज करण्यात आली आहेत। एकूण म्हणजे जवळपास 20 किलोमीटरचं अंतर आहेत आणि या 20 किलोमीटरच्या अंतरामध्येच जवळपास 6 ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलं। ट्रॅफिक होती, जिथे ते गाडी थांबेल तिथे समोरून येऊन त्यांना ब्लॉक केलं जायचं आणि अशा प्रकारे गाडीवरती हल्ला जो आहे तो केला जायचा। पण जर बघितलं तर पूर्णपणे गाडी डॅमेज ही झालेली आहेत। दरम्यान नक्की या कुटुंबासोबत काय घडलं असेल हे आपण जाणून घेऊ। कुटुंबातील सदस्य आहेत, जी महिला आहे तिचे पती माझ्यासोबत आहेत। दादा, आम्ही बघितलं गाडीचं नुकसान जर बघितलं तर याच्यानुसार अंदाज येऊ शकतो की काय नक्की घटना असेल, काय तुमच्यावरती घडलं होतं? आज तुम्ही गाडीचं नुकसान पाहिलं, जर त्या दिवशी आम्ही त्यांच्या तावडीत भेटलो असतो तर आज तुम्हाला आमच्या जीवाचं नुकसान भेटलं असतं। म्हणजे आज त्यांनी त्या दिवशी 302च करायचं ठरवलं होतं। आम्ही जिथं तिथं भावली डॅमपासनं गोंदे दुमालापर्यंत 6 वेळेस त्यांनी आमची गाडी जिथं ब्लॉक झाली ट्रॅफिकमुळं, टोल नाक्यामुळं, काही म्हणा, ते येऊन ब्लॉक करत होते। तर दर ठिकाणी येऊन ते फक्त गाडीवर अटॅकच चालला होता। फक्त एवढं होतं की त्यांचे बेसबॉलचे दांडे हाईट जास्त असल्यामुळे ते खिडकीच्या आमच्या आतपर्यंत येत नव्हते, पण ते दगड मारत होते आणि आमच्या गाडीने त्या दिवशी आम्हाला खूप वाचवलं की दर दगड आहे ना आमच्या गाडीला येऊन लागला। पण हाच जर एखादा दगड जो काच फोडतोय, हाच दगड जर आमच्या तोंडाला, डोक्याला, आमच्या मुलांना, आमच्या बायकांना जर लागला असता, कदाचित आज आम्ही आहे ना कोणतरी आज तुम्हाला पोस्टमॉर्टमला भेटलो असतो। म्हणजे आजकालचे मुलं इतके ॲग्रेसिव्ह झाले, आपण कुत्र्याला मारताना विचार करतो की अरे पाप लागेल, आणि आज हे लोकांना मारताना हे विचार नाही करत आहे की त्यांचं आणि आपल्या आयुष्याचं काय होणार आहे। आज त्यांचं एक स्पॉटला त्यांचा एक माणूस लटकला तर आम्ही विचार केला का हा आमच्या गाडी खाली नको यायला, की याच्यामुळे त्याचा जीव जाईल आणि आम्हाला काय त्रास सहन करावा लागेल आम्हाला आयडिया नाही। आम्ही त्यांचा जीव वाचवतोय पण ते आमचा जीव घेण्याच्या पूर्ण तयारीत होते। या पूर्ण इन्सिडेंटमध्ये त्यांनी गाडी पूर्ण नुकसान केला। माझ्या वहिनीचा एक 1.5 लाखाचा सॅमसंग अल्ट्रा फोन होता 24, तो हिसकला आहे। 4थ्या का 5व्या स्पॉटला जिथे अटॅक झाले तिथं माझी चेन ओढलेली 2 तोळ्याची। आणि आमची मुलं वगैरे इतके प्रेशरमध्ये आहे की आज आमचा मुलगा कॉलेजला नाही जाऊ राहिला, मुलगी इंटर्नला MBAला, ती ऑफिसला जाऊ नाही राहिली। माझा भाऊ, चुलत भाऊ रेल्वेमध्ये आहे, तो काल घरीच होता। तो म्हणजे कोणाचीच आज कामावर जाण्याची काही करण्याची डेअरिंगच नाही राहिली की उद्या आम्हाला रस्त्यात कोणी भेटलं। म्हणजे काल पण आम्ही SP ऑफिसला जात होतो, शेजारून गाडी आली, कोणी हॉर्न वाजवलं तर आम्ही घाबरत होतो की यार ते लोक तर नाही आहे। तर पण काल SP मॅडमनी पण ॲडिशनल SP मॅडम जे आहेत विमला मॅडम,
ते आम्हाला काल भेटला. त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी त्यांचे 2 पोलिसांच्या व्हॅनच्या कन्वे दिला आम्हाला इगतपुरी पोलीस स्टेशन. गाडीमध्ये एकूण किती जण होते, कोण कोण? मी माझा चुलत भाऊ, त्याची मिसेस, माझी मिसेस, त्याचे 2 लहान मुलं, माझी 2 मुलं, असे आम्ही 8 जण होतो. 2 फॅमिली आम्ही त्या दिवशी फिरायला गेलेलो. किती ठिकाणी तुम्हाला अडवण्यात आले होते, कशा प्रकारे हल्ला केला? 6 ठिकाणी आम्हाला अडवलं त्यांनी. एक भावली डॅमच्या पुढे, एक नाशिक मुंबई जो हायवे लागतो फ्लायओव्हर आहे तिथे झालं, एक गोटीच्या टोल नाक्यावर झालं, त्याच्या पुढे एक ठिकाणी झालं. त्या एरियाचं मी नाव नाही सांगू शकत कारण हायवे तो समजत नाही तो एरियाचं नाव का. आणि एक 5वा जो स्पॉट होता गोंदे दुमाला, हे तिथं पण झालं. दर ठिकाणी त्यांनी फक्त दगडं, बेसबॉल, फायटर यांनी अटॅक केले. 5व्या स्पॉटला त्यांनी असं केलं की एक त्यांच्यातला एक मुलगा आला, आम्हाला वाटलं तो स्थानिक असं म्हणजे तिथला लोकल असेल काय असेल की तो आपल्या मदतीला आला आहे, पब्लिकमधला असेल. त्यांनी येऊन पण आमची गाडी स्विच ऑफ केली, म्हणजे गाडीच्या काचा फुटल्या असल्यामुळं इग्निशन दिसत होतं त्याला. त्यांनी इग्निशनचं बटन दाबलं, गाडी बंद केली. मला वाटलं खाली उतरा आपण सॉर्ट करू, पण मला लक्षात आलं हा कदाचित त्यांच्यातलाच आहे, हा आपल्याला मारून टाकेल. आम्ही तिथून गाडी पळवायला घेतली तर त्यांनी माझी गच्ची धरली. त्या इन्सिडेंटला बहुतेक माझी चेन ओढल्या गेलेली आहे. तर तिथून आम्ही थोडं मागं घेतलं. ट्रकच्या बाजून जसा नॅरो पॅसेज मिळाला आम्ही तिथून गाडी पळवली, पण तिथं पण त्यांनी आमच्या गाडीवर दगडफेक केली. मग आम्ही फक्त हेच म्हटलो की सध्या ग्रामीण पोलिसांचे आम्हाला रस्ते नीट माहिती नाही, वाडीवाराचे वगैरे. आपण इथं जाण्याऐवजी आपल्या नाशिक पोलीस स्टेशनच्या कोणत्या तरी पोलीस स्टेशनला जाऊया की जिथं आपण सेफ प्रोटेक्ट होऊ. तर आम्ही अंबड पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं अंबड पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. या जवळपास 20-25 किलोमीटरच्या अंतरावर ते पोलिसांशी संपर्क साधला? हो, आम्ही 112ला कॉल करत होतो. पहिले तिथं रेंज नव्हती तर आम्ही कॉन्टॅक्ट नव्हतो होत. नंतर 112चा कॉन्टॅक्ट झाला, त्यांनी आम्हाला घोटीचे पोलिस आम्हाला जॉईंट होत होते, पण आम्ही पळत होतो. मी 120-150च्या स्पीडने पळत होतो. तर आमचे लोकेशन बदलत होते. ते लोकेशनवरनं मग पुढचं आम्हाला वाडीवाराला कनेक्ट व्हायचे. आणि एकदा जो 4था स्पॉट ज्यांनी जेव्हा अटॅक केला तर आम्ही परत इगतपुरी साईडला पळालो, तर आम्हाला इगतपुरीवाल्यांचे फोन यायला. तर म्हणजे काय झालं, आमचे लोकेशन व्हॅरी होत होते ना, तर दर पोलीस स्टेशनचे फोन येत होते. पोलिसांचं याच्यामध्ये 112चा पोलिसांचं म्हणजे काहीच विरोध नाही आहे की त्यांनी सहकार्य नाही केलं, उलटं त्यांनी सहकार्य केलं. फक्त काय झालं ते आणि आम्ही त्यांना भेटू नाही शकलो आणि हे लोक आम्हाला भेटत होते. ज्या पद्धतीने ते व्हिडिओमध्ये आम्ही बघितलं, जे मारतायत हे करतायत, ते बघता हे टवाळखोर आहेत की सराईत गुन्हेगार असतात, काय मत आहे तुमचं? नाही, सराईत गुन्हेगारच असेल साहेब. टवाळखोर पण त्यांची एक लिमिट असते की कोणाला कुठपर्यंत इजा करणं. एवढी इजा करणं आणि तुम्ही साहेब एकदा भेटले, तुम्ही एकदा खूप मारलं समजू शकतो, एकदा गाडी पूर्ण फोडली समजू. तुम्ही जिथं आम्ही स्टॉप झालो चुकीने ट्रॅफिकमध्ये टोलवर, तुम्हाला टोलवरती कोणाची भीती नाही आहे, तुम्हाला ट्रॅफिकमध्ये कोणाची भीती नाही आहे. तुम्ही तुमच्या गावात मारलं समजू शकतो, तुम्ही हायवेला तुम्ही मारताय. हायवे आज तुम्ही काय बांगलादेश नेपाळमध्ये गेले, तिथले पंतप्रधानांनी हे पळत आहे. आम्ही महाराष्ट्रातले स्थानिक लोक असून आपण पळू राहिलो नाशिकमध्ये. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, कर्णिक साहेबांनी जे केलं होतं ना, हे खूप गरजेचं आहे हरामखोरांसाठी. या पर्यटन स्थळांवरती कुठेतरी आता जाण्यासाठी म्हणजे जे काय असे प्रकार होत आहे ना, तुम्ही भाऊक झाले करता बघायला मिळत आहे. पूर्ण आमचा जीवच गेला होता त्या दिवशी. कुटुंब होतं, हे व्हिडिओ नक्की कोण घेतं? आणि आम्ही बघत होतो की ते अक्षरशः की मला काय झालं, मला फक्त गाडी ड्राईव्ह करणं माहिती होतं. मला पुढचं मागं मी काहीच बघत, आणि फर्स्ट टाईम मी गाडी चालवत होतो. ही गाडी माझ्या भावाची आहे. मी फर्स्ट टाईम ऑटोमॅटिक गाडी चालवत होतो, तर मला समजत नव्हतं की काय करायचं. हिचे गेअर पण मला समजत नव्हते. एक ठिकाणी असं झालं की मला पुढं जायचं तर माझी गाडी रिव्हर्स होत होती. एकदा चालू करायची चालू आहे ना, मला म्हणजे ब्रेक दाबल्याशिवाय ती इग्निशन होत नाही, मला ते कळत नव्हतं. पण तुम्हाला सांगतो ना, त्याशी देवबलवत्तर होतं म्हणून आम्ही वाचलो. मनात नक्की काय सुरू होतं की मागे मुलगा बसलाय, मुलगी आहे, सोबत बायको आहेत आणि असं घडतं? नाही, मनात हे होतं की कोण मरतंय की काय. आम्ही यांच्या हातात भेटलो तर मरतच आहे, एवढाच विषय होता. म्हणजे ते विचित्रच होतं सर. आम्ही ते 20-30 किलोमीटर आहे, तुम्हाला अर्धा मिनिटाचे क्लिप आहे. एक आमच्या वहिनीचा मोबाईल आहे जो त्यांनी हिसकलेला आहे, त्याच्यात खूप क्लिप्स आहे, त्यांचे सर्व फोटोज वगैरे आहेत. पण तो हिसकला गेला, आता तो भेटत नाही आहे. तो बघू आम्ही त्याचं ईमेलनी वगैरे त्याचे जर फोटोज व्हिडिओज भेटले तर बघू. पण आम्ही मरण पाहत होतो 20 ते 30 किलोमीटर. 8-9 आरोपींना आता ताब्यात घेतलेलं आहे. काय तुमची मागणी, यांच्यावर कशी कारवाई? यांच्यावर मोक्याचीच कारवाई होत. हे जर 2-6 महिन्यात आले, हे मला तर नाही वाटत आम्हाला अटॅक करतील, कारण पोलिस म्हणजे हे एवढं यांचा गुंडांचा राज नाही, पोलिसांपुढे जाऊ नाही शकणार. पण यांच्या ताब्यात पुढचे कोणी सार्वजनिक पब्लिक नको भेटायला की आज आम्ही वाचलो आणि कुठे कोणी मारायला नको. त्यावेळेस लोकांनी म्हणायला नको की जज साहेबांनी की पोलिसांनी अरे यांच्यावर मोक्याची कारवाई केली असती, कदाचित फॅमिली वाचली असती.
तर पुढची फॅमिली वाचावी आणि या लोकांना आहे ना अक्कल बुद्धी यावी की कोणाबरोबर असं नाही का व्हावं, तर यांना आतमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. आता आम्ही एनडीटीव्ही मराठीने ही गत मोहीम सुरू केली की पर्यटन स्थळ अशा प्रकारे घडतायत, मागे देखील अनेक ठिकाणी झाले आहेत. तुमच्यावरती काय मत आहे, काय मागणी प्रशासनाकडे असली? नाही बघा, पब्लिक तर आज नाशिकमध्ये काही स्पॉटच राहिलेले नाही पब्लिकला फिरायला. मुलांना शनिवार रविवार सुट्टी असली का कोण किती वेळेस मॉलला जाणार आहे, तर पब्लिक कधीतरी पाहिण्याला जाते, कधी अशोका वॉटरफॉलला जाते, कधी इकडे जाणार. दर ठिकाणी येऊन हे जर दारू पिणारे भानगडी करणारे असेल तर मुलींना बायकांना घेऊन जायचं कुठं फॅमिलीने. म्हणून प्रशासन याच्यावर काहीतरी लक्ष द्यावे की जी कमीत कमी फॅमिली, हां तुम्ही जर फक्त सिंगल असाल ना, जसं काही ठिकाणी हॉटेल्समध्ये एंट्री असते की स्टॅग्सला एंट्री नाही आहे, फक्त कपल्सला फॅमिली एंट्री आहे, असं तुम्ही काही पर्यटन ठिकाणी जर केलं तर कदाचित ह्या गुन्ह्यांमध्ये नक्की कमी प्रमाण होईल. दादा, कालपासून आम्ही एनडीटीव्ही मराठीकरता ही मोहीम हाती घेतली होती, त्यानंतर आरोपींना अटकही झालेली आहेत. पोलिसांकडे काय मागणी आहे आता? यांच्यावर मोक्याचीच कारवाई होणं की हे 2-5 वर्ष तर हे बाहेर नाही यावे, आणि हे बाहेर आले तर कोणाचा ज्यूस घेणार आहे. पण पोलिसांना आमची हीच रिक्वेस्ट आहे की यांच्यावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावी. यांना असं नॉर्मली 2-6 महिन्याची बेल नका होऊन देऊ सर, कोणीही प्लीज. आपण बघत आहोत खरं तर ही कोणत्या पर्यटकांची नाही, ते एक वडील म्हणून आपण जर बघितलं त्यांच्या डोळ्यात खरं तर पाणी आलेलं आहे. कुठेतरी जे काही घडलं होतं की आम्ही व्हिडिओ तुम्हाला अर्धा मिनिटाचे दिसत आहेत, मात्र जवळपास 20-25 किलोमीटरच्या अंतरात आमच्यावरती काय बेतलेत, आमचं जीव खर्च वाचले असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण घटनेनंतर आता आपण जर बघितलं तर पोलिसांनी देखील कारवाई केली आहेत. 9 जणांना अटकही करण्यात आले आहेत आणि त्यांच्यावरती खरं तर मोक्याचीच कारवाई करा, कठोर अशा पद्धतीने कारवाई करा अशीच मागणी खरं तर ते करतायत. ऋतुजा, तसेच प्रांजल, आम्ही मरण पाहत होतो ही त्यांची ही एवढीच प्रतिक्रिया बोलकी आहे आणि जी घटना किती गंभीर होती हे सांगण्यापुरती अगदी मर्यादित आहे. मात्र रविवारी घटना घडल्यानंतर कारवाई कधी होणार हा सातत्यानं सवाल विचारला जाता आणि पुढे सुद्धा एनडीटीव्ही मराठीनं सातत्यानं ही बातमी दाखवल्यानंतर अखेर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. या मोहिमेला मोठं यश आलेलं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.